यंदा रक्षाबंधनाचा सण सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी येत आहे। या मुहूर्तावर 6 राशीच्या लोकांसाठी यंदाचे रक्षाबंधन शुभ ठरू शकते। या राशीच्या लोकांना स्थावर मालमत्ता मिळवून रक्षाबंधनाचा दिवस स्मरणीय बनवायचा आहे, तर काही जण स्वतःसाठी नवीन कार देखील खरेदी करू शकतात। काही राशींना राखीच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करता येतो, तर काहींना आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते। रक्षाबंधनाच्या दिवशी काही राशीचे लोक कर्जमुक्त होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात। तर जाणून घ्या रक्षाबंधनाच्या भाग्यशाली राशींबद्दल। पहिली रास आहे मेष। मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस हा शुभ ठरू शकतो। हा दिवस तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल। राखीच्या निमित्ताने तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी रक्षाबंधन हा दिवस चांगला आहे। रक्षाबंधनाचा सण तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल। तुम्हाला यश मिळेल आणि पदोन्नती मिळू शकेल। मेष राशीच्या लोकांना ऑफिसच्या कामात तसंच वातावरणात फरक जाणवेल। हा बदल सकारात्मक आहे। तसेच या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल। सुख आणि समृद्धी प्रत्येक कामात दिसून येईल। प्रवासाचा योग आहे। आर्थिक बाबतीत चांगले परिणाम दिसत आहेत। या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होणार आहेत, तेव्हा लक्ष देणे गरजेचे आहे। आठवड्याच्या शेवटी घरात सुख शांती समाधान असेल। दुसरी रास आहे सिंह। राखीचा सण सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक ताकदीची संधी घेऊन येईल। तुमच्याकडे असलेल्या जुन्या कर्जातून तुम्ही मुक्त होऊ शकता। बँकेच्या कर्जाची परतफेड केल्यास मानसिक शांती मिळेल। हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल। वैवाहिक जीवनासाठी काळ आनंददायी राहील। जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल। त्या दिवशी तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढवण्याची अपेक्षा आहे। तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत करावी लागेल, तरच चांगले परिणाम दिसून येणार आहेत। आर्थिक बाबतीत उत्तम यश आणि गुंतवणुकीतून नफा दिसतो आहे। प्रवासाचा योग आहे, पण लक्षात ठेवा कोणताही निष्काळजीपणा करू नका, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि तुमचे काम बिघडू शकते। आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे व्यावहारी राहिल्यास बरे होईल। तिसरी रास आहे वृश्चिक। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा सण प्रगतीचा दिवस ठरू शकतो। या दिवशी गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ होईल। आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल। गुंतवणूक किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर वेळ योग्य असेल। तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल। राखीवर तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकते। आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे। ऑफिसमध्ये तुमचे काम पटापट पूर्ण होणार आहे। तसेच तुमच्या कामात प्रगती दिसेल। तुम्ही यशाच्या मार्गावरून वाटचाल करत आहात। आनंद आणि सुसंवादाचे योग बनत आहेत, त्याचा चांगला फायदा घ्या। कुटुंबात आनंद आणि सौहार्दपूर्ण वातावरण असेल। तुमचा वेळ कुटुंबाच्या सहवासात जाणार आहे। प्रवासातूनही तुम्हाला यश मिळेल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम मिळेल आणि मन प्रसन्न असेल। चौथी रास आहे धनु। तुमच्या राशीचे लोक रक्षाबंधनाच्या दिवशी नवीन कार किंवा नवीन घर खरेदी करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही हा दिवस स्मरणीय बनवू शकता। तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल। या दिवशी तुमचे मन प्रसन्न राहील। तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल। अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे। सामाजिक कार्यात तुम्हाला रस राहील। तुमची प्रतिष्ठा वाढल्याने तुम्हाला फायदा होईल। तुम्हाला जो प्रोजेक्ट दिला आहे त्याच्यावर तुमची मजबूत पकड असेल। तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करणार यात शंकाच नाही। आर्थिक बाबतीत हा आठवडा अनुकूल असून आर्थिक लाभाच्या शुभ संधी या आठवड्यात निर्माण होणार आहेत। तुम्हाला वडिलांच्या मदतीने पैसा मिळेल। एका महिलेमुळे तुमच्या जीवनात आनंद आणि सुख शांती येणार आहे। प्रवासातही तुम्हाला यश मिळेल। कुटुंबात अहंकारामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे। तुम्ही भांडणापासून दूर राहा। खूप धावपळ या आठवड्यात होणार आहे। कदाचित फार आराम मिळणार नाही, तेव्हा आठवड्याच्या शेवटी आराम करण्याचा प्रयत्न केला तर बरं वाटेल। आणि शेवटची रास आहे मीन। रक्षाबंधनाचा सण तुमच्यासाठी नवीन संधी आणि शक्यता घेऊन येऊ शकतो। या दिवशी तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात। अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती सुधारेल। या दिवशी तुम्ही कोठेही गुंतवणूक करण्याचे ठरवले तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल। तुमच्या शत्रूंवर तुमचा प्रभाव राहील। गुप्त शत्रूही शांत राहतील। तब्येत ठीक राहील। मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळणार आहे।
या आठवड्यात तुमचा वेळ कुटुंबासोबत व्यतीत होणार आहे. जोडीदारासोबत खरेदीच्या मूडमध्ये असाल. कामाच्या ठिकाणी सुधारणा होतील. आर्थिक बाबतीत खर्चासाठी परिस्थिती निर्माण होत आहे. या आठवड्यात जर जास्तच खर्च करणार आहात, भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभ मिळेल. आठवड्याच्या शेवटी प्रत्येक कामात फोकस ठेवा, तरच तुमची कामे पूर्ण होणार आहेत.